GSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, मी विनीता पिंपळखरे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते अमृत वर्षा या कार्यक्रमात. आद्य शंकराचार्य यांच्याबद्दल मिलिंद दादा आपल्याला काही गोष्टी सांगत आहेत. मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही आम्हाला कशाबद्दल सांगणार आहात, कोणत्या स्तोत्राबद्दल? तर आज आपण भवान्यष्टकम हे शंकराचार्यांचं स्तोत्र जे आहे ते बघणार आहोत. त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. पहिला श्लोक आहे, न तातो न माता न बंधुर न दाता. या स्तोत्राचं वैशिष्ट्य आहे की अगदी साधे सोपे सहज शब्द आहेत, त्यामुळे मी म्हणत असतानाच तुम्हाला त्यातला निम्मा अर्थ कळला असेल. आणि प्रत्येक श्लोकाच्या शेवटी चौथी जी ओळ आहे, गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी. तर माझे वडील किंवा माझी आई किंवा माझे भाऊ बहीण आणि दाता म्हणजे माझे धनी असतील, मालक असतील, हे कोणी माझ्या उपयोगाला येणारे नाहीयेत. न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भरता, म्हणजे माझी मुलं, माझे भाऊ आणि माझे पालक कोणीही मला अंतिम समय उपयोगी पडणार नाहीये माझ्या पुढच्या गतीसाठी. न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव. जाया म्हणजे पत्नी, पती पत्नी यापैकी कोणीही एकमेकांच्यासाठी अंतिम गतीला किंवा पुढच्या गतीला जाण्यासाठी उपयोगी पडणार नाहीत. न विद्या न वृत्तिर्ममैव. विद्या म्हणजे भौतिक विद्येबद्दल बोललेलो आहोत. या जगामध्ये जगण्यासाठी जी विद्या आपल्याला शिकावी लागते, त्यातली कितीही कठीणातली कठीण विद्या असली तरीही ती विद्या मला पुढच्या गतीसाठी उपयोगी नाहीये. आणि वृत्ती, माझी वृत्ती जी आहे म्हणजे माझं निर्वाहाचं जे साधन आहे, ज्याच्यामधून मी पैसे कमवतो, माझी प्रॉपर्टी किंवा माझं संपूर्ण अस्तित्व, भौतिक अस्तित्व जे निर्माण होतं, की सत्ता, पैसा, धन, बळ, कीर्ती या सगळ्या ज्या गोष्टी आपण मानवी जीवनामध्ये महत्वाच्या मानतो, त्याला वृत्ती असं म्हटलेलं आहे. तर ती पण माझ्या उपयोगाची नाही. गती जे म्हटले दादा ते म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याला मिळणारी गती ही आहे ना, जीवाची गती. आत्म्याला गती नसते, आत्मा सगळीकडे भरलेला आहे. पण जीव म्हणून जेव्हा आपण शरीरामध्ये येतो आणि जी कर्म करतो त्याचं फळ म्हणून तुम्हाला पुढचे जन्म कुठले मिळणार आणि तुम्हाला सुख किंवा दुःख काय भोगायला उपभोगायला मिळणार, त्याला गती असं म्हटलंय. आणि त्याच्याही पलीकडे आध्यात्मिक जगतामध्ये गती म्हणजे मुक्ती आणि मोक्ष या अर्थाने आपण घ्यायचं. तर जो साधक आहे किंवा अध्यात्माच्या जगतामधला माणूस आहे, जी व्यक्ती आहे, तिच्या दृष्टीने ही गती म्हणजे मोक्ष मिळवण्याची गोष्ट आहे. ती फक्त हे भवानी तुझ्याच कृपेने मला मिळू शकते. तर भवानीचा अर्थ नाथांनी सांगितलेला सांगतो अगदी थोडक्यात. त्याची फोड आपण केली, भव आन ई. तर ई म्हणजे शक्ती, आन म्हणजे प्रकर्षाने हलणे आणि भव म्हणजे अस्तित्वात असणे कायम. तर जी शक्ती आहे ती प्रकर्षाने सगळं घडवून आणती आहे आणि ती कायम तिथे आहे स्थित, अशी जी ज्ञानमय शक्ती आहे त्या शक्तीला ते समर्पित होतात आणि म्हणतात की तुझ्या कृपेने मला आत्मज्ञान घडलं तरच मला चांगली गती मिळेल. मला पुढची गती देण्यासाठी या जगतातली कुठलीही व्यक्ती, वस्तू, गोष्ट, परिस्थिती उपयोगी नाहीये. दुसरा श्लोक आहे, भवाब्धाव पारे महादुःख भीरुः प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत्त कुसंसार पाश प्रबद्ध सदाहम गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी. भव अब्ध पार, हा भवसागर जो आहे तो अपार आहे, त्याला आदी नाही, अंत नाहीये. तुम्ही कितीही त्याच्यामध्ये पोहत राहिलात तरी तुम्ही किनाऱ्यावरती, काठावरती कधी पोहोचू शकणार नाही अशी अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये पोहत राहिलो तर कायम महादुःख भीरू, त्याच्यामध्ये दुःखाचाच तुम्हाला कायम अनुभव येणार, अशी ती अवस्था आहे. प्रपात प्रकामी, प्रकामी म्हणजे प्रकर्षानी कामना, प्रचंड इच्छा असणे म्हणजे प्रकामी असणे. आणि त्याचा प्रपात कोसळतोय, एवढा धबधबा कोसळतोय माझ्या मनामध्ये, प्रचंड इच्छांचा सतत धबधबा कोसळतोय. मी प्रलोभी आहे आणि प्रमत्त आहे. प्रकर्षाने लोभी आहे, साधा लोभी पण नाहीये. प्रमत्त म्हणजे मला माज आलेला आहे.
मत्त झालेलो आहे, म्हणजे बेभान झालेलो आहे. माझा याचा अर्थ किंवा बेभान होणे म्हणजे काय की जाणीव नसणे, विवेक नाही, जाणीव नसणे सत्याची. कुसंसार पाश प्रबद्ध सदाहम. कुसंसार पाश, हा पाश कसा आहे, या संसाराचा कु आहे, वाईट आहे. हा पाश जो आहे तो कधी सुटतच नाही. या पाशात मोहामुळे, प्रमत्त झाल्यामुळे म्हणजे बेभान झाल्यामुळे, लोभामुळे, प्रचंड इच्छांच्या मुळे तुम्ही कायम अडकलेले असता. त्याच्यातनं सुटणं अवघड आहे. त्याच्यातनं फक्त आणि फक्त हे भवानी माते तूच मला सोडवू शकते. तिसरा आणि चौथा श्लोक अतिशय साधा सोपा आहे, त्याच्यात खूप एक्सप्लेन करायची गरज नाहीये. न जानामि दानम नच ध्यान योगम. मी दान जाणत नाही, मी ध्यान किंवा योग हेही जाणत नाही. न जानामि तंत्रम नच स्तोत्र मंत्रम. तंत्रही मला कळत नाही आणि स्तोत्र आणि मंत्र हेही मला कळत, म्हणजे जाणतच नाही ते. न जानामि पूजाम नच न्यास योगम. मी पूजा अर्चना जी आहे ती पण जाणत नाही पूर्णार्थाने, आणि न्यास किंवा योग जो आहे तो पण मला समजत नाही. तर मला तूच गती देऊ शकते. म्हणजे या सगळ्या गोष्टींनी मला गती मिळू शकत नाही. हे मी कितीही केलं तरी, आयुष्यभर करत राहिलो तरी याच्यातून मला गती पुढची मिळणार नाही. न जानामि पुण्यम न जानामि तीर्थम. पुण्य कसं मिळवायचं आणि त्याचं पुढे काय करायचं हेही मी जाणत नाही. आणि तीर्थयात्रा लोक करतात, हा त्या तीर्थावरती जाऊन जे काही आपण पूजा अर्चना करतो ते पण मी जाणत नाही. हे म्हणतायत कोण, तर शंकराचार्य. त्याचा रेफरन्सही सांगतो की काय त्यांना नेमकं म्हणायचंय. न जानामि मुक्तिम लयम वा कदाचित. मुक्ती किंवा लय होणे हे पण मी जाणत नाही. न जानामि भक्तिम व्रतम वापी मातर. मी भक्ती पण कशी आहे हे जाणत नाही, आणि व्रत वैकल्य जे काय आहे ते पण मला कळत नाही की ते कसं करायला पाहिजे, त्यांनी काय होईल. मला एकच माहिती आहे की हे भवानी तूच मला गती देऊ शकते, बाकी कोणी नाही. इथे दान, ध्यान, तंत्र, स्तोत्र, मंत्र, पूजा, न्यास, पुण्य, तीर्थ, मुक्ती, लय, भक्ती आणि व्रत या गोष्टी मी जाणत नाही याचा स्पेसिफिक त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे काय की हे कितीही केलं तरी जोपर्यंत आत्मज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत या गोष्टी सगळ्या भौतिकच झाल्या. आणि भौतिक गोष्टींचं स्वतःचं एक महत्व आहे, त्याचं एक महात्म्य आहे, पण त्याला एक लक्ष्मण रेषा आखलेली आहे. त्याच्या पलीकडे ते आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही. तर त्याच्या पलीकडे जायचं असेल, अंतिम शक्तीपर्यंत पोहोचायचं असेल किंवा उत्थान ज्याला आपण म्हणतो ते जर प्राप्त करायचं असेल तर तुझ्या कृपेनेच ती गती मला प्राप्त होणार आहे. तर भवानी म्हणजे कोणी नुसती मूर्ती नाही किंवा देवी म्हणतो आपण, ती आकारामधली नाही, तर ती आत्मज्ञानाची शक्ती आहे आणि तीच आपल्याला अंतिम गतीला नेऊ शकते. म्हणजे भौतिक जगतातल्या सगळ्या गोष्टी या भौतिक सुखाच्या प्राप्त करण्यासाठीच उपयोगी पडू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त त्याचा उपयोग नाही असं शंकराचार्य सांगतात. आणि ते सांगतायत म्हणजे डोळे झाकून मान्य केलं पाहिजे आपल्याला. 5वा श्लोक बघूयात आपण. कुकर्मी कुसंगी कुबुद्धी कुदासह. मी कसा आहे तर मी कुकर्मी आहे, माझ्याकडनं वाईट कर्म घडलेली आहेत आणि घडतात. कुसंगी, वाईट लोकांच्या संगतीमध्ये मी सतत असतो. कुबुद्धी, माझी बुद्धी अत्यंत वाईट पद्धतीने विचार करते आणि चालते. कुदासह, मी अत्यंत वाईट दास आहे, म्हणजे ज्यांच्या कोणाच्या आम्ही नादी लागलेलो आहे, मी अत्यंत वाईटच अशा प्रकारचा दास आहे. कुलाचारहीन, कुलाचार जे पाळायला पाहिजेत, करायला पाहिजेत, त्यामध्ये मी अत्यंत हीन आहे, म्हणजे अजिबातच ते मी पाळत नाही, कुठलेही कुळाचार जे असतील ते. कदाचार लीन, कद आचार म्हणजे माझे जे आचरण आहे ते पण अत्यंत वाईट आहे. लीन म्हणजे खालच्या पातळीचं या अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे. कुदृष्टी कुवाक्य प्रबंध सदाहम. शब्दांचे अर्थ आपल्याला त्याच्यातनं सहज कळतात. दृष्टी माझी जी आहे ती मलिन आहे, मी प्रत्येक गोष्टीकडे शुद्ध दृष्टीने बघू शकत नाही. इथे कुदृष्टी याचा अर्थ वाईट नजरेने बघणे असं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली गोष्ट न बघता चुका काढणे, एखाद्या गोष्टीला अप्रिशिएट न करणे, हे कुदृष्टी. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो आपला अप्रोच आहे तोच वाईट आहे. वाक्य प्रबंध, मी जे काही बोलतो ते सुद्धा बंधनात टाकणार आहे. प्रबंध म्हणजे प्रकर्षाने बंधनात टाकणार आहे. माझी दृष्टी किंवा माझं बोलणं जे आहे
कुलाचार न करणं आहे किंवा आचरण माझं नीट नाही. म्हणजे वरती जे जे काही श्लोकामध्ये सांगितलेलं आहे हे सगळं मी वाईट पद्धतीने करत असल्यामुळे ते माझं बंधन म्हणून मला मिळालेलं आहे. म्हणजे मुक्ततेकडे नेणारं नाही. हा, मी कधी मुक्त नाहीये, सगळ्या बंधनात अडकलेलो आहे. त्यामुळे मोक्षही मला मिळणार नाहीये. पण तो मोक्ष किंवा ते बंधनातनं सोडवण्याचं काम फक्त तू करू शकते. प्रजेशम, रमेशम, महेशम, सुरेशम. प्रजेश म्हणजे प्रजेचा ईश म्हणजे ब्रह्मा. रमेशम, रमेचा ईश, रमा माधव म्हणतो ना, तर रमेचा ईश म्हणजे विष्णू. महेशम म्हणजे शिव. सुरेशम, दिनेशम, निशीथेश्वरम वा कदाचित. सुरांचा ईश म्हणजे इंद्र. दिनेश म्हणजे सूर्य. निशीथेश्वर, निशेचा ईश्वर म्हणजे चंद्र. न जानामी चान्यत सदाहम शरण्ये. या कोणालाही मी जाणत नाही आणि या कोणाचाही मला उपयोग नाही. मी तुला शरण आलेलो आहे कारण तूच मला योग्य गतीने पुढे घेऊन जाणार आहेस. विवादे विषादे प्रमादे प्रवासे. पंडितांशी मी विवाद करत असो किंवा विषाद म्हणजे मी अत्यंत खिन्न अवस्थेमध्ये आहे, डिप्रेशन मध्ये आहे. प्रमादे म्हणजे माझ्याकडून काही चूक होत असेल, माझ्याकडून काही प्रमाद घडत असेल. प्रवासे मी जेव्हा केव्हा प्रवास करत असेल. जले चानले पर्वते शत्रूमध्ये. जले म्हणजे पाण्यामध्ये असेल. अनल म्हणजे अग्नी, अग्नीनी मला वेढलेलं असेल. पर्वते म्हणजे पर्वतामधून कुठे जात असेल किंवा शत्रूमध्ये, शत्रूंच्या गराड्यात असेल. अरण्ये किंवा अरण्यात असेल. शरण्ये सदा माम प्रपाही. या कुठल्याही स्थितीमध्ये असेल तरी मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे आणि माझ्याकडे प्रपाही, प्रकर्षाने पहा, वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे तू कृपेने पहा. या कुठल्याही स्थितीमध्ये माझ्यावर तू कृपा दृष्टी ठेव. पहा म्हणजे दृष्टी या अर्थाने, म्हणजे माझ्यावर सतत कृपा करत राहा, कारण की तुझ्या कृपेनेच मी पुढच्या गतीला जाणार आहे. म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये तू माझ्यावर कृपा छत्र तुझं ठेवलं पाहिजेस. माझ्या आतमध्ये विवेक जागृत केला पाहिजे सतत, आणि आत्मज्ञान माझ्या मधलं जागृत केलं तर मी गती मिळून पुढे जाईन. 8वा शेवटचा श्लोक आहे. अनाथो दरिद्रो जरा रोग युक्तो. अर्थ अगदी सोपा आहे. मी अनाथ आहे, अनाथातला अनाथ आहे, दरिद्री आहे, जरा रोग युक्तो अत्यंत रोगांनी गांजलेलो आहे. युक्त म्हणजे गांजलेलं आहे या अर्थाने. जरा म्हणजे जीर्ण, जीर्ण आणि रोगांनी गांजलेला असा मी आहे. महाक्षीण दीन, अत्यंत क्षीण असा मी झालेलो आहे, आणि दीन आहे, अतिशय दुर्बल याच अर्थाने. दीन दुर्बल आपण म्हणतो ना, त्या अर्थाने दीन आहे. सदा जाड्या वक्त्र, वक्त्र म्हणजे बोलणं. जड म्हणजे माझी वाणी जी आहे अत्यंत जड आहे, भौतिक आहे. विचार आणि माझं बोलणं जे किंवा आचरण जे आहे ते कायम या भौतिक जडत्वाशी जोडलेलं आहे. आणि विपत्तौ प्रविष्ट प्रनष्ट सदाहम. मी कायम विपत्तीनी म्हणजे संकटामध्ये सापडलेलो आहे. प्रविष्ट म्हणजे आपण म्हणतो ना, काही झालं की आपण आपल्याकडे संकट ओढवून घेतो, तशी माझी अवस्था आहे या सगळ्यामुळे. आणि प्रनष्ट सदाहम म्हणजे प्रकर्षाने मी नष्ट होण्याची स्थिती मी स्वतःच घडवून आणलेली आहे. अशा स्थितीमध्ये हे भवानी तूच माझा आधार आहेस. तू मला तुझ्या पदरात घे आणि माझ्या आतमधलं ते तुझं आत्मज्ञान आहे ते जागृत कर. आता या संपूर्ण भवान्यष्टकामध्ये मी हीन दीन पतित आहे, मला काही कळत नाही, असं जे शंकराचार्य म्हणतात, जे आत्मज्ञानी आहेत, ही किती सुंदर स्थिती आहे. ज्याला आत्मज्ञान झालं त्याला कळलं की मला काही कळत नाही. ज्याला अहंकार आहे, ज्याला अज्ञान आहे, त्यालाच असं वाटतं की मी खूप हुशार आहे, पंडित आहे, विद्वान पंडित आहे, बलशाली आहे, मी खूप श्रीमंत आहे. हे सगळं अज्ञानातनं आलेलं आहे. आणि जे आपल्या हातातून सुटणार आहे, काळ आपल्या हातातून ओढून नेणार आहे, आणि नंतर आपल्याला काळ ओढून पण नेणार आहे. आपल्या हातातून सगळं ओढून नेणारा आहेच आहे आणि आपल्याला ओढून नेणार आहे. ह्याची जाणीव होणं म्हणजे आत्मज्ञान. आणि एकदा आत्मज्ञानाचा दिवा आतमध्ये पेटला की ती ज्योत जी आहे ती कशानी वादळ पाऊस, कशानी वाऱ्यानी, कशानी विझत नाही. तर अशी ही ज्योत तू माझ्या आतमध्ये पेटव, कृपा कर. वा, तुम्ही फार चांगल्या पद्धतीने दादा आम्हाला सांगितलं. खूप छान वाटलं. आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in.
युट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.